पावली सगळं सत्यानाश तुम्ही केलंय ना. अगं सत्यानाश मी नाही केला, सत्यानाश तो केला. माझ्या पोराला खाल्ला तो. तुम्ही सांगितलं नव्हतं तो आजारी म्हणून. अगं आजारी होता तो, बाळाला सगळं सांगितलं होतं. त्या बाळाला पहिला पैसा गोड लागत होता. काय म्हणली तो बाळाला विचार ना, सगळं सांगेल होतं. तेव्हा नाही म्हणले का मला 5 लाख असले दिले तरी चालतील, घ्या माझी पोरगी करून म्हणून. आपण सांगितलं होतं ना आपल्या पोराला काय आजार कमी झाला. होतं मामध्ये तुम्ही सांगा, काय कमी होते मामाजी मामध्ये सांगा ना, काय कमी होते. अगं. लग्न होते, खोळी होते, पण चालेल जमत. अरे कमी असल्या शिम्याला का आमचा मुलगा? आता पैसे घेतात त्या बाळाला विचार ना, आम्हाला काय विचारते. हा? आई बाबा तुमच्याकडून पैसे कशाला घेणार आहे? पोरगी विकून म्हणजे विकतील का ते? हा तुझ्या बाळाला आम्ही सांगितलं होतं का नव्हतं? चालू बस बस. हा. एक शब्द बोलू नका, कावले मी तुमच्याशी. होय. कावलं तर काय निघून. डाळ भात घाल वय, स्वयंपाक कर नको. अरे ऐक अजिबात राहू नको. काय अजिबात राहू नको करा. हा आव नका ना, मला घराच्या बाहेर काढू. तू घराच्या बाहेर निघ, तू अजिबात राहू नको. अवदस आहे कुठलं. गेली का? हा? पट्टा आली काढला का होता. पोराला? काय हो? अरे कुठे गेली आपली सुनबाई? थोबड तोंडाची गेली असेल, पण तुला माहित नाही कुठे गेली म्हणून. हा तिला काय काम आहे? गेली असेल गावाला वेडा घालायला. हा का? हा हे आडवं बोलणं सोडून दे. विधवा आहे ती आपल्या याच्यामध्ये. नीट नीट अहो, तिला- काय विधवा आली नाही का पालथ्या पायाची. माझं लेकरू गेलं आणि काय करता त्या पालथ्या पायीला. हा काय करते आता? मला इतके दिवस आहे ना हा शब्द खोटा वाटत होता, हा. पण खरंच खरं पालथ्या नशिबाची आहे. सपाट पावली का काय म्हणते ना ते तुम्ही बाई माणसा, तशीच रे देवा. सोन्यासारखा मुलगा आपला खाल्ला. हा किती 4 का 4.5 महिने झालते ना लग्नाला. अहो कायचे 4.5 आणि 4 महिने. हं? काय 4च महिने झालते ना लग्न होऊन. 4 महिन्याच वारला ना. पोरगा आपला. हा 4 महिने वारला. तर आता नक्की तुला माहिती का कुठे गेलेली आहे ती? गेली असून गावात. मला चहा करायचा होता, तुला म्हणावं तर तू बी करणार नाही. हा. मला सांगा ती काय कामाची आहे मग? पोरगा खाल्लं तर खाल्लं, आता गेली असून गावात पटवायला पोरांना. अरे काय बोलती? अरे सुने आपली नीट तो चिबीला काय हाड आहे का नाही? पोरं पटवायला म्हणजे तिनं पोरग पटवली, आपली डबल चव जायची नाही का? असं गृहित जर मग द्यायचं ना लक्ष तुम्ही. हा तुम्ही तर मग बसता इथं माझ्यावर लक्ष द्यायला. ते चहा करून दे, अमका करून दे, तमका करून घ्यायचं ना सुना करून पण काय केली मग? अरे तुम्ही बाई माणसं, तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवायचं. आता मी तिच्या मागे हिंडू का? हिंडायचं मग तुम्ही तर म्हणते सुनाची बाजू घेते. मग हिंडायचं कुठं गेली, कुठं काय करती, काय कोणाच्या मागे जाती, बस 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 पिछा करती. बस नको 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 भुकूनीस, कारण कुणीकडे कुणीकडे. मला हा? नुसतं चहा मागायला हे करत तर ते फोन आहे का तिच्याकडे? फोन घेऊन गेली का काय? आता मला माहिती फोन देऊन गेली काय. मला त्याच्यातलं काय कळत नाही. आका ना बाका का ना त्या फोन मध्ये. काय दिसती का? आली वाटतं. हे आली का गावाला वेळा देऊन? आता मी घेतली केली तर मग दळण कुठे? लय गर्दी होती ना, वापस आली. दळून दिलं नसेल त्या बाबांचं रा. अरे तिथंच थांबायचं ना. वापस यायला तुला काय कोणी बोलवलं होतं का? येडप स्वयंपाकाला उशीर झाला असता ना. काय काय? स्वयंपाकाला उशीर झाला असता. आता दळणच नाही तर काय? आता दळणच नाही तर कस काय सा? डोकं आहे का तुला? काय डोकं आहे का? वरण भात लावून जाते ना. आणि पुन्हा जाती मग. घाल तर नुसता भातच खाऊ घाल आम्हाला. हा आम्हाला भातच खाऊ घाल. ए तू आता बोलली होती ना वरण भात आवडतो ना मला, घालत असतं तर घालू दे ना. तुम्हाला आवडत, मला चपाती लागते. काय नाही आता इतके 4 तास गेली होती का त्या दळणावाल्याने दळण करून दिलं नाही का तुला? नाही होते, मी आताच तर गेले होते. आता बाया 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 बघितलं का? आता गेली होती म्हणे. साऱ्या गावाची गेली बॉम्बट्या मारीत आणि त्या दळणावाल्या का तोंडासमोर चालत देऊन बसले होते का? ए ए ए ए ए नीट बोल. अहो सुनी ती आपली नीट होता, तोंडाला आवर घाल थोडीशी. नीट बोल. अहो तुम्हाला काय तर माझा पोटचा गोळा गेलाय आणि काय माहिती तिच्यामुळं अवदासामुळं. काय म्हणायचंय? प्रत्येक वेळेस तुम्ही एकच शब्द बोलता. तू लेकराला खाल्लंय, पोराला घेऊन घेतलंय, पोराला घेऊन घेतलंय. मी काय नवस केला होता का त्याला मरायचा? मी म्हणत होते का ते मरावं म्हणून. अगं एवढं रडू रडू नको चिरू माझ्यावानं. हा तू नुसतं सतत बोला का तुला सतत बोला का नुसतं रडून चिरती. नुसतं डोळ्यात पाणी असतात, गंगा जमुना सतत असतात. अगं तू अवदाच्या घरात आल्यापासून माझं पोरग गेलं, पोटचा गोळा गेला. तुला काय कळायचंय? बस, एक शब्द मी बोलू नका. बस बस बस. अरे अरे तिची काय चुके बिचे? असं बोलत राहता. काय? पावली, सपाट पावली, सगळं सत्यानाश तुम्ही केलंय ना. अगं सत्यानाश मी नाही केला, सत्यानाश तो केला. माझ्या पोराला खाल्लं तो. तुम्ही सांगितलं नव्हतं तो आजारी म्हणून. अगं आजारी होता तो, बाळाला सगळं सांगितलं होतं. त्या बाळाला पहिला पैसा गोड लागत होता. काय म्हणली तो बाळाला विचार ना, सगळं सांगेल होतं. आमच्या हा? तेव्हा नाही म्हणले का मला 5 लाख असले दिले तरी चालतील, घ्या माझी पोरगी करून म्हणून. आपण सांगितलं होतं ना आपल्या पोराला काय आजार कमी झाला. होतं मामध्ये? तुम्ही सांगा, काय कमी होते मामाजी मामध्ये? सांगा ना, काय कमी होते? अगं. लग्न होते, खोळी होते, पण चालेल जमत. अरे कमी असल्या शिम्याला का आमचा मुलगा? आता पैसे घेतात त्या बाळाला विचार ना, आम्हाला
ती हा आई बाबा तुमच्या खूप पैसे कशाला घेणार आहे पोरगी मी खूप म्हणजे विकतील का ते हा विचार ना तुझ्या बाळाला, आम्ही सांगितलं होतं का चालू नव्हतं? बस बस हा. एक शब्द बोलू नका कावले मी तुमच्याशी हा. होय. कावलं तर काय निघून डाळ भात घाल वय स्वयंपाक कर नको कांदो करू कांगावा करते येडपट ती कांगावा करते अहो तिला ठेवून आहे ना अजून आपल्या घराचं वाटोळ करून घ्यायच्या काय विचार सांगते काय विचार तुझा मला सांग काय विचार नाही तिला पहिलं घराच्या बाहेर काढून टाका म्हणजे- तिला एक तर काय नाही तर मला तरी घराच्या बाहेर काढा नाही नाही तुला नाही तिच्या भावाकडे नेऊन घालती का बोल गावाकडेच नेऊन घाला बोलव तिला, बोलव, तुम्ही बोलव. पहिल्यांदा चला तिला घराच्या बाहेर बोलवत बोलो 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 बाद इकडे 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 तू घरात राहू नको तो आम्हाला फार घराचं वाटोळ केलं अख्ख्या गावाला वेळा देती हा? माझ्या पोराला खाल्लं तर खाल्लं आवताचा घरचं फार वाटोळ केलं अरे ऐक काय तोंड बघत आहे? ऐक ऐक काय घराच्या बाहेर? अजिबात घरात राहू नको अजिबात राहू नको काय नाही अजिबात राहू नको घरात हा आवडलं का मला घराच्या बाहेर काढू तू घराच्या बाहेर निघ तू अजिबात राहू नको अवदशे कुठलं गेली का हा? इथं पट्ट्यात आणि काढला होता. पोराला खाऊन घातलं हा? हा? जाईल तिच्या भावाकडे आता जाऊ दे जाऊ दे तुझं वाटोळ हो नको टेन्शन घेऊ चल चहा ठेव जा तुमचा वेळ चहाचा हा ठेव ना सांगून दिला लगेच चहा ठेवून अरे मग आता हिला काय ताण झाला वाटत हा तिचा मला ताण इथं ताण झाला चला सोडा मला सोडा नाही मला जगायचं नाहीये मला मरायचं आहे, सोडा 5 मिनिट ऐक बस इथं बस मरायचं आहे इथं बस बस इथं बस बस इथं बस इथं बस काय झालं मला काय झालं हे जगायचं आहे, मला मरायचं आहे. कशामुळं काय काय नेमकं काय प्रॉब्लेम काय मग माझी सासू म्हणते तुला लेख खाल्ला स्वतःचा नवरा मी कसा खाईल कोणत्या बाईला वाटतो हो, स्वतःचा नाही, नवरा नाही, मरावा नाही. स्वतःचा नवरा मरावा सांगा ना जाऊ दे तू गेला काल भावाकडे गेले तर भाऊ म्हणतो की तू राहू नको नाही मला जगायचं नाही अरे ऐक ना ऐक ना मी काय सांगतो प्लीज ऐक ना माझं अरे बाई मी सुद्धा अनाथ आहे. सोड. ऐक ना माझं ऐक 5 मिनिटं माझं ऐक मग तू भो मी सुद्धा अनाथच आहे मला कुणीच नाहीये तुमच्यातून महातले फरक आहे. नाही काय नाही मी एक बाई आहे अरे हा मग आपण दोघं मी एक बाई आहे सोडा मला काय नाही काय तुम्ही तुमचं जीवन जगू नाही, शकता नाही, पण नाही, मी काय नाही जगू नाही, अरे, शकत जाऊ दे बाय ऐक तू माझं ऐक मी अनाथ आहे तुझं दुःख मला माहिती समजलंय सगळं पण आता एक करू आपण दोघं लग्न करू ना हा लग्न हा नाही मी जर लग्न केलं तुला तर कोण आहे माझं तुला कोण आहे मला मी कोण आहे? लग्न तुला जर कोण केलं तर नाही? माझा सासू मला घरात नाही घेणार काय नाही, माझा काय भाऊ पण मला घरात नाही घेणार आहो अरे जाऊ दे ना पाच दोघं लग्न करू दोघं राहू आपण त्याला काय अडचण आहे नाही मी लग्न नाही करू शकत कारण काय की नाही, काय? मला ना देर नाही मला ननद नाही मला कोणीच नाही माझ्या सास मी सासरे सांभाळतो तुला फक्त त्याची चूक त्याच्या लक्षात द्यावी फक्त मी सांभाळतो चाल मी आहे त्याची तुला चूक कशी लक्षात येईल मला तेच कळत मी नाहीये तुला- आपण लग्न करू जाऊ, सांभाळू ना मी तुला सांभाळतो ना चल चल मी पाहू तुला सासरी माझ्या सासऱ्याला हा, तुम्ही बोल सांगाल ना त्यांच्याशी बोलतो हा, चाल चाल बोल जरा, पाहू चाल काय करता हे याव दस परत आली कोण बाबा हा कोणला जेवण आली काय काय झालं काय झालं तुला विचारलं कुठं काय झालं कोण आहे तुमची बाई आहे तिला ए! सांगितलं सासरे म्हणजे इथं तिला उस्कटून दिला आमच्या घरा किती दिवसाचं म्हणे आमची बाई आहे ती जीव द्यायला चालली होती आमच्या विहिरीवर धरलं तिला मी वाचवलं तिला हा अरे मग जीव द्यायच्याच लायकीची आहे ती हा आणि कोण बाबा आणला इथं घरात हा काय सामान तुझा आला आणि तू आता हाकलून दिलं तर कशाला वर तोंड करून आली का इथं माझ्याकडं याच्यामुळेच मी म्हणत होते, तुम्हाला मला नाही राहायचंय मला नाही जगायचंय नाही जगायचंय ठीक आहे माणसं आहे का तुम्हाला माणसाचं अंग तरी आहे का हा
चांगली तरीसाठी पोर जीव द्यायला गेली हा? तिला तिथं वाचवलं, मी तिला घरी घेऊन आलो, तुम्ही म्हणजे आवडा संतावडा असं करते. अरे बाबा हिने सपाट पावली आहे. लग्न झालं 4च महिन्यामध्ये हिनं मुलगा खाल्ला आमचा वाला. आमच्या पोटचा घ्या तुम्हाला काय. हिला हुसकुटून दिलं होतं आम्ही. आणि काय ग तू तुला गेली होती भावाच्या घरी आणि काय झाले कोण बाबा घेऊन आली तू. हा काय काय खरं खरं सांग, कोण बाबा हा? आणि खरंच जीव द्यायला गेली होती का तू? हो मी जीव द्यायला गेले होते, मग काहून नाही दिला? पण नाही दिला जीव, कारण की तुमच्या पाठीमागं कोण नाही ना. हा. उद्या करणार आहे. किती काळजी आपली वाली. तू जीवाने गेला, ननद नाही म्हटलं यांचं कसं होईल, म्हणून मी परत आले. हा का? हा म्हणजे आमच्यासाठी तू परत आली. हा तुमच्यासाठी परत आले, कारण की त्यांची जिम्मेदारी माझ्या खांद्यावर येते ना. ते गेले म्हणून काय झालं, मी एक सून म्हणून तुमचं करू शकत नाही का? नाही ते बरोबर आहे हा? म्हणा. करू शकत नाहीये. आज तुमच्यामध्ये अंगात ताकद आहे, उद्या आजची उद्या तुम्ही म्हातारे होसाल, तो तुमच्याकडे कोण बघाल, कोण बघाल सांगा ना. माझ्या तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही हो, फक्त एकच अपेक्षा आहे की मला एक तुम्ही लेख म्हणून समजून घ्या ना. दुसरं काहीतरी मागते मी तुमच्याकडं, सांगा काय मागते मी तुमच्याकडं. तिकडच्या तिकडच निघून गेली असती. तेच ना, एखाद्या बाईने विचार केला असता, एवढा नवरा भेटला मला, चला इकडे आपण माझ्या हाज्या करू, पण ती आपला विचार केला की ना. अरे आपण निष्कारणच तिला हे केलं का? येस सुनबाई जवळ काय काय विचार नाही पाहिजे का मी तुम्हाला घरामध्ये. थांब आम्हाला विचार करू दे थोडासा. बरं का पाहुणे, पाहुणे तुम्ही जे काम केलं ना, खरोखर पुण्याचं काम केलं. एक जीव मानण्यापेक्षा आमच्या सुनबाईला तुम्ही जीवदान दिलं. अहो त्यांना बसू द्या तरी, पाहुणे येतात. हो बसा बसा. आणि एक जीवदान तुमच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही हो. मी लहानपणापासून मी आई पाहिली नाही, बाप पाहिलं नाही, शांत हो, शांत हो. संसारामध्ये अडकून गेलाय. मला माझ्या भावाकडे पण नाही राहायचं, मला तुमचीच सेवा करायची, मला समजून घ्या. तुझं अंतकरण कळलं आम्हाला. शांत हो, शांत हो. आम्ही ते चुकलो सुनबाई. तुम्ही फार चांगलं काम केलं हो. अहो, मी अनाथच आहे ना. हा का? अगं हे काय सांगतात हे पण अनाथ आहे. या तुम्हाला कोणी नाही का? कोणीच नाही, कोणी. भगवंताची काय, भगवंताचीच करणी म्हणायची ना. हे बघा, आम्ही माफी मागतो सुनबाई, झालं गेलं जो का आम्ही खरोखर खरं सांगतो तुम्हाला, आम्ही खूप त्रास दिला. आणि जी काही आमच्या डोक्यामध्ये अंधश्रद्धा घुसलेली होती, सपट पावली, धार्जिनी झाली नाही, हे आमच्या डोक्यामध्ये दोघांच्या होतो. असं वाटलं होतं की हिच्या मुलंच आमचा मुलगा मेला का काय, पण भगवंतानी तुम्ही मला एक मुलगा म्हणूनच आमच्याकडे पाठवलं. आणि योगायोगाने तुम्ही परत आले इथं. आता आपण गुण्या गोविंदाने प्रपंच करूया. चालेल. आणि नवरा बायको म्हणून तुम्ही आम्हाला जीव लावा. तिचा विचार आम्हाला खूप आवडला. चला घरात आता चल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो आम्हाला नक्की नक्की कमेंट करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते.